नमस्ते, अस्सलामु अलैकुम, जय महाराष्ट्र, जय भीम. मी परवीन न्यामत शेख, सर्वसाधारण महिला क गटातनं उमेदवारी करत आहे. माझा अनुक्रमांक 4 आहे. मी म्हणजे जनतेच्या सेवेसाठी उभी राहिलेली आहे. माझे पती कमीत कमी 30 ते 35 वर्षापासून समाजकार्य करत आहे. त्यांनी म्हणजे लोकांच्या फार समस्या त्यांनी उघड केलेल्या आहेत. जसे गटारीचे कामे झाले, पोलची कामे झाली, हापसीची कामे झाली, पाणीची समस्या ही माझ्या पतींनी म्हणजे मी तर नाही सांगणार, लोकच तुम्हाला सांगतील हे सर्व. मी जनतेच्या आशीर्वादाने उभी राहिलेली आहे. माझ्या पतींनी लई कार्य केलेले आहे. त्यामुळे मला जनतेनी स्वतःहून उभं राहायला उमेदवारी घ्यायला सांगितलेली आहे आणि मी जनतेच्या सेवेसाठी उभी राहिलेली आहे. नमस्कार, जय भीम, अस्सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र. मी शेख नियामत पार्टी. मी प्रभाग क्रमांक 21 मधून क गटातून सर्वसाधारण महिला माझी पत्नी परवीन नियामत शेख पार्टी यांना उमेदवारी या प्रभागातून लढवण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून माझी निशाणी पंजा या निशाणावर या प्रभागातून मी माझ्या पत्नीला उभं केलेलं आहे. आणि उभं करत असताना मागच्या 2017च्या निवडणुकामध्ये मी माझ्या पत्नीला या प्रभागातून एक पक्षाकडून मी उमेदवारी केली होती. त्या पक्षाकडून मला 2 क्रमांक नंबरची मतं मला भेटली होती. आणि समीकरण असं का बा तीच वस्तुस्थिती प्रभाग क्रमांक 21 ची जी रचना आहे तशीच झाली. तर अजून मला या प्रभागातून माझ्या काँग्रेस पार्टीने मला उमेदवारी दिलेली आहे आणि लोकांच्या सेवेसाठी ही उमेदवारी करत आहे. आज 21 मध्ये बरंच कामे मार्गी नाहीये. तर जेवढे आता रस्ते, पाणी आहे, लाईट है ना, ड्रेनेजचे भरपूर काम आहे. आज समाज मंदिर नाहीये प्रभागात. असे काही नाना नानी पार्क नाहीये, गार्डनची दुर्दशा आहे ती झालेली. असे भरपूर काम आपल्याला या प्रभागातून करायचं आहे. म्हणून माझ्या पत्नीला या प्रभागातून मी उमेदवारी काँग्रेसकडून घेतलेली आहे. तर या जनता जनार्दनाची हीच अपेक्षा आहे का मला या प्रभागातून माझ्या पत्नीला तुम्ही निवडून द्या, प्रचंड मताने निवडून द्या, ही तुमच्याशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, अस्सलाम वालेकुम, नमस्कार.